जय भीम नमो बुद्धाय. मी भीमराव लोणारे, IBM TV 9 न्यूज आणि मिशन महाराष्ट्र न्यूजमध्ये मी आपलं स्वागत करीत आहे. आमच्या या दोन्ही चॅनलच्या माध्यमातून आम्ही एक खास मुलाखत दाखवित असतो. आज आमच्यासोबत विधान परिषदेचे माजी आमदार प्रकाश गदबे सर आमच्यासोबत आहेत. सर जय भीम. जय भीम. कसे आहात सर तुम्ही? ठीक आहे, आपल्या आशीर्वादाने. एक काळ होता की तुम्ही आमदार असताना सभागृह गाजत होतं आणि वेगवेगळ्या वेशभूषेमध्ये येत होते तुम्ही. आता ते बघायला नाही मिळत. आता आपण त्या ठिकाणी जनतेचे सर्वसामान्यांचे प्रश्न घेऊन त्या ठिकाणी वेशभूषेच्या माध्यमातून असो किंवा सभागृहातले भाषणं असो किंवा बाहेरची आंदोलनं असो, याच्याने आपण त्या ठिकाणी राज्याचं लक्ष आपल्याकडे आकर्षित करत होतो. लोकांचे प्रश्न सुटत होते. पण आता या ठिकाणी लोकांचे प्रश्न सुटत नाही, ही वस्तुस्थिती आहे. खरा जर म्हणजे खरी समस्या जर महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये कुठली असेल तर ते बेरोजगारीची. लोकांना त्या ठिकाणी न्याय पाहिजे, त्यांच्या हाताला काम पाहिजे आणि अगोदरच्या सारख्या नोकऱ्या पाहिजे. ज्या परमनंट त्या ठिकाणी नोकऱ्या मिळत होत्या ते आता राहिलेलं नाही. परमनंट चपराशी जरी असला तरी लोकांना आपली मुलगी कोणाला द्यायची तर निश्चितच त्या ठिकाणी चपराशी आहे, परमनंट नोकरी आहे म्हणून लोक मुली देत होते, त्यांचे लग्न जुळत होते. परंतु आता त्या ठिकाणी तशी परिस्थिती राहिलेली नाही. आउटसोर्सिंगच्या माध्यमातून, कॉन्ट्रॅक्च्युअलच्या माध्यमातून त्या ठिकाणी डेली वेजेसच्या माध्यमातून नोकऱ्या मिळतात. दुसऱ्या दिवशी ते चांगलं काम नाही केलं तर बाहेर काढून देतात. त्यांच्यावरती म्हणजे कोणाचंही अंकुश नाही परिस्थिती आहे. म्हणून या राज्यामध्ये जेवढे काही लाखो पदं त्या ठिकाणी वर्ग 1 ते वर्ग 2 तर वर्ग 3 वर्ग 4चे पदं खाली आहे. त्याच्याकरता ज्या जाहिराती यायला पाहिजे तशी जाहिरात एकही दिसत नाही. आउटसोर्सिंगच्या जाहिराती देतात, त्या ठिकाणी खाजगी कंत्राटदारांना त्या ठिकाणी त्यांना पदभरतीसाठी सांगतात आणि 11 महिन्याचं काम देतात, लात मारून बाहेरून काढून देतात. ही परिस्थिती आहे. आता त्या ठिकाणी नव्याने आपल्या सरकारने कोणतेही काम न करता या राज्यातल्या युवकांना नोकऱ्या पाहिजे, त्याच्या शिक्षणाच्या योग्यतेनुसार त्यांना नोकरी मिळाली पाहिजे आणि त्याच्याविषयी या सरकारविषयी चांगलं मत निर्माण झालं पाहिजे. तर ते काम माननीय मुख्यमंत्री महोदयांनी करावं. निश्चितच त्यांच्या म्हणजे या राज्यामध्ये त्यांचं नाव होईल असं वाटते. सरकारी नोकरी धोरण बदलवावं आणि आउटसोर्सिंग बंद करावी, खाजगीकरण बंद करावं आणि बेरोजगारांच्या समस्या सोडवाव्या. लवकरात लवकर कट ऑफ डेट द्यावी की 31 डिसेंबर 2026पर्यंत राज्याचा बॅकलॉग काढण्यात येईल असं धोरण त्या ठिकाणी जाहीर केलं पाहिजे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सुद्धा म्हटलेलं होतं की आम्ही पदभरती म्हणजे सरकारी नोकरींचं एक म्हणजे सुरू करू म्हणून आम्ही आणि जे बेरोजगार आहेत महाराष्ट्रामध्ये त्या महाराष्ट्रातील बेरोजगारी आम्ही दूर करू असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी म्हटलेलं होतं आणि त्याप्रमाणे पदभरत्या केलेल्या आहेत असं मुख्यमंत्र्यांचं म्हणणं आहे. निश्चितच त्या ठिकाणी त्यांनी प्रयत्न केला पाहिजे. दोघांनी आम्ही म्हणजे या चांगल्या कामाला आम्ही त्यांचं समर्थन करू की उद्या जर त्यांनी जाहिराती काढल्या आणि आरक्षणाचं धोरण त्या ठिकाणी सुशीलकुमार शिंदे साहेबांच्या नेतृत्वामध्ये असलेल्या सरकारने 31 डिसेंबरपर्यंत राज्यातलं सर्व बॅकलॉग SC ST OBC VJNT आणि ओपनच्यासुद्धा त्या जागा भरल्या होत्या. तर आतासुद्धा तसं ज्या जागा खाली आहेत, ज्या जागा बॅकलॉगच्या आहेत, ज्या जागा ओपनच्या आहेत, ज्या जागा जसं अनुकंप तत्वाच्या आहे, ज्या जागा ज्यांच्या जमिनी त्या ठिकाणी रस्त्यामध्ये गेल्या, गोसेखुर्दमध्ये गेल्या किंवा दुसऱ्या प्रकल्पामध्ये WCLमध्ये गेल्या, याचा अभ्यास त्या ठिकाणी करणं गरजेचं आहे. त्याचासुद्धा अभ्यास करून किती लोकांना आपण या प्रकल्पामध्ये गेलेल्या जमिनी, या प्रकल्पामध्ये गेलेल्या नोकऱ्या त्या ठिकाणी त्यांना दिल्या पाहिजे आणि तसा प्रोग्राम या सरकारने जाहीर केला पाहिजे जेणेकरून राज्यात सुजलाम सुफलाम
असं मूल तत्व नांदेल आणि लोक या सरकारचा उदो उदो करतील. किती टक्के महाराष्ट्रामध्ये बेरोजगार असतील आणि पदोन्नती झालेली नाही? पदोन्नतीचा कायदा हा भारतीय संविधानानुसार देणं गरजेचं आहे. अगोदर ज्या संवर्गाला आपण तुच्छ लेखत होतो त्या संवर्गाला म्हणजे वरती आणण्याकरता आणि त्यांना न्याय देण्याकरताच भारतीय संविधान तयार झालं. त्या लोकांना न्याय देण्याकरता पदोन्नती हा एकमेव मार्ग होता. ज्यांना कधी चांगल्या जागेवर त्या ठिकाणी जाता येत नव्हतं तर पदोन्नतीच्या मार्गातून जाता येत होतं. सिंगल आयसोलेटेड पोस्ट हे त्याला रिझर्वेशन नाही आहे, तो सुद्धा या सरकारने नियम केला पाहिजे आणि त्या सिंगल आयसोलेटेड पोस्टला न्याय दिला पाहिजे. त्याला आरक्षण लावलं पाहिजे आणि ज्या सेम क्वालिफिकेशन असेल, सेम त्या ठिकाणी वेतनमान असेल आणि वयोमान असेल तर त्या ठिकाणी ते पदं एकत्रित करून त्याला एकाकी पदाच्या याच्यातून कचाट्यातून बाहेर काढून त्या पदाला आरक्षण म्हणजे रोस्टर लावून त्याच्यामध्ये पदोन्नती द्यायला पाहिजे आणि हे सुद्धा जागा त्वरित भरल्या गेल्या पाहिजेत. महाराष्ट्रामध्ये एकूणच बेरोजगारीचा जो रेशिओ वाढत आहे त्याला कारणीभूत कोण आहे? आता काय जे शिक्षण प्रणाली आहे ती शिक्षण प्रणाली अशी असल्या पाहिजे की रिझल्ट ओरिएंटेड कोर्सेस आणि एम्प्लॉयमेंट ओरिएंटेड कोर्सेस, म्हणजे भरतीला जे क्वालिफिकेशन पाहिजे ते कोर्सेस या ठिकाणी व्हायला पाहिजे, सुरू व्हायला पाहिजे आणि त्याच्यानुसार त्यांना नोकऱ्या मिळाल्या पाहिजे. आउटसोर्सिंग नको किंवा खाजगीकरण नको, तरच या राज्यामध्ये चांगलं काम होऊ शकते. आणि आता काही कोर्सेस कसे आहेत, जसं आता पोलीस आहे, जसं सुरक्षा व्यवस्था आहे किंवा त्या ठिकाणी सिक्युरिटी एजन्सीज आहे किंवा दुसऱ्या ठिकाणी जर आपण बघितलं ऑर्डिनन्स फॅक्टरीज आहेत, त्या ठिकाणी जे पदं आपण सुरक्षेच्या दृष्टीने भरतो तर जे कोर्सेस आहे BPEd आहे, BP आहे, MPEd आहेत, जे खेळाडू निर्माण झालेले आहेत त्यांना त्याच्यामध्ये प्रतिनिधित्व द्यायला पाहिजे. म्हणजे पोलिसांना त्या ठिकाणी BPEd हा कोर्स अनिवार्य आहे पोलीस भरतीमध्ये, तर ते एकही BPEd विद्यार्थी त्या ठिकाणी खाली राहणार नाही. आता जसं B.Edचं आहे तर ते B.Edचे पण विद्यार्थी त्या ठिकाणी शिक्षक झाले पाहिजे. त्याच्यामध्ये हे TET किंवा ह्या TET पुन्हा दुसऱ्या ज्या पेपर फुटी नाही ते नको. त्याच्यामध्ये ज्यांना जास्तीत जास्त मार्क आहे, जसं ग्रॅज्युएशन लेवलला असो किंवा त्याच्यामध्ये TETला किंवा अन्य तर CETला, तर त्याच्यामध्ये ज्यांना जास्तीत जास्त मार्क्स राहतील, जसं 10वीला 12वीला पूर्वी जसं होतं पूर्वीच्या प्रमाणे त्या ठिकाणी तसं असायला पाहिजे. तर निश्चितच त्या ठिकाणी पदभरतीला पुन्हा महत्त्व प्राप्त होईल. म्हणजे गुणवत्तेनुसार ती पदोन्नती किंवा विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालं पाहिजे. हे CET किंवा TET नकोच ते. त्यातल्या त्यात मग काय इथलं जो एक गुणवत्ताधारक विद्यार्थी आहे तो अमेरिकेनंतर तिकडे रशियाला, चायनाला, इकडे तिकडे जात असतो. भारतातील हुशार विद्यार्थी हे भारतात राहत नाही तर ते परदेशात जातात, तिथे त्यांना नोकरी मिळते, तिथे चांगला पगारही मिळतो. त्याच्यामुळे भारतातील जे संशोधक आहेत ते सुद्धा त्या ठिकाणी बाहेर जातात आणि तिथे संशोधन करून पुढे येतात. आता तुम्ही मायक्रोसॉफ्ट घ्या किंवा फेसबुक घ्या किंवा गूगल घ्या किंवा अन्य त्या ठिकाणी संस्था ज्या अमेरिकेच्या असतील त्या ठिकाणचा CEO हा भारताचाच माणूस असतो आणि म्हणजे भारतीय हुशार आहेत. निश्चितच याच्याकडे सरकारने लक्ष दिलं पाहिजे. मला वाटते मुख्यमंत्री याकडे लक्ष देतील असे विश्वास त्यांच्यावरती आहे. नाही, कारण आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सुद्धा तरुण आहेत आणि त्या तरुणांची जाण त्यांना आहेच. हा असं वाटते की त्यांनी थोडं लक्ष दिलं पाहिजे, ते लक्ष देतील असं मला विश्वास आहे. माझा एक शेवटचा प्रश्न, तुम्ही विधान परिषदेचे सदस्य होते, त्यावेळीस तुम्ही विधान परिषद गाजवत होते. काय वाटतंय तुम्हाला आता विधान परिषदेमध्ये आता पुन्हा तुम्हाला संधी
मिळायला हवी होती, पण ती संधी दुर्दैवाने मिळाली नाही. तुमच्यासारखे म्हणजे सदस्य त्या विधान परिषदेमध्ये हवेत. मागणी कराल पुन्हा तुम्हाला सदस्य मिळालं पाहिजे म्हणून पक्षाकडे? पुढे येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपण त्यासाठी प्रयत्न करू. निश्चितच त्या ठिकाणी लोक आता हुशार झालेले आहेत, म्हणजे मतदारसुद्धा हुशार झालेले आहेत, ते निवडून देतील असं वाटतं. निश्चितच प्रकाश गजभिये हे एक दमदार असे नेते आहेत आणि तरुणांची जाण जाणणारे ते नेते आहेत, बेरोजगारांची जाण जाणणारे ते नेते आहेत आणि फुटपाथांवर ज्यांची दुकाने आहेत त्यासाठी झटणारे, झोपडपट्टी वासियांसाठी झटणारे असे प्रकाश गजभिये साहेब आहेत. जेव्हा ते विधान परिषद सदस्य होते तर विधान परिषदेमध्ये ते या गोरगरिबांचा आवाज ते बुलंद करीत होते, परंतु आता सध्या त्यांच्या हातामध्ये सत्ता नाही. ते जर पुन्हा त्यांना संधी मिळाली असती तर गोरगरिबांचे प्रश्न सुटले असते. तर माझ्या या दोन्ही चॅनलच्या माध्यमातून एकच विनंती आहे, जे पक्षाचे जे मुख्य आहेत त्यांनी की प्रकाश गजभिये साहेबांना पुन्हा एकदा संधी जर दिली तर ते खरंच गोरगरिबांचे प्रश्न हाताळू शकतात आणि त्यांना न्याय देऊ शकतात. खूप खूप धन्यवाद भाऊ तुमचं. फार फार धन्यवाद आपले. आपण आले आणि निश्चितच तुम्ही पत्रकार म्हणून चांगलं काम करताय आणि हा संघर्ष करावाच लागतो. तुम्हाला सुद्धा संघर्ष करण्याची जिद्द आहे आणि लोकांना न्याय तुमच्यापासून पण मिळते आहे. तर आपण बघत राहा IBM TV9 न्यूज, मिशन महाराष्ट्र न्यूज. आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, आयकॉन बेल बटन दाबण्यात मात्र विसरू नका. जय भीम, नमो बुद्धाय.